एक काळ होता जेव्हा मी जॉबवरून आलो की मोबाईल घेऊन बसायचो, नुसता टाइमपास करायचो, खायचो प्यायचो आणि झोपायचो. शेवटी रात्री झोपताना मात्र रिग्रेट नक्की यायचा की यार मी आज पण काहीच नाही केलं. सगळं असं दूर निघून गेल्यासारखं वाटायचं आणि करायचो काहीच नाही. हळूहळू कमकुवत गोष्टी समजायला लागल्या आणि कुठेतरी हे सगळं थांबायला पाहिजे याचा भास होऊ लागला. कधी कधी तुम्हाला स्वतःचं निरीक्षण करणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण नेहमी दुनिया तुम्हाला सल्ला द्यायला येणार नाही. माझ्यामधल्या वाईट सवयी मी बाजूला करून स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा निर्णय घेतला. जॉब नंतर जिमला जाणं, हेल्दी डाएट घेणं, नवीन स्किल्सवर काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी नीट करायला सुरुवात केली. आता जवळजवळ 1 वर्ष व्हायला आलं आणि काहीतरी नवीन बदल स्वतःमध्येच दिसू लागला. मी हे सांगून खूप मोठी कामगिरी केली असं नाही म्हणणार, पण यातून मला एवढंच सांगायचं आहे की आयुष्यात सर्वात मोठा मित्र आपण स्वतःच असतो. जर तुम्ही स्वतःला समजून घेतलं तर सगळं काही नीट झाल्यासारखं वाटायला लागतं आणि नेमकं कळतं की आपल्याला आयुष्यात करायचं काय. म्हणूनच कधी कधी एकटं राहणं म्हणजे शिक्षण असून ते स्वतःला तयार करण्यासारखे. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्री.